थेट जाणार आहोत मुंबईतल्या मंत्रालयामध्ये, कारण धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांनी उड्या मारल्या आहेत। मंत्रालयामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि धनगर आरक्षणाकरता या मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांनी उड्या मारल्याचं बघायला मिळतंय। आता आपण धनगर आरक्षण आज बैठक लावली होती, आज कॅबिनेट मध्ये आमचा प्रश्न सोडवला जाईल असं आम्हाला आश्वासन होतं, पण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं त्या काही आदिवासी मंत्र्यांचं ऐकून या ठिकाणी आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे। आज जीआर काढा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढण्याची सरकारची मुदत संपलेली आहे। सरकारनं लवकरात लवकर आचारसंहिता काढावा ह्या मागणीसाठी आमच्या समाज बांधवांना जाळीतून उड्या आलात आपण बीड जिल्ह्यातून धारूर तालुक्यातून आले, माजलगाव मतदारसंघातून आले आहे। गेली 70 वर्षापासून आम्ही आपण बघतोय, अजून आमची आम्हाला फडणवीस साहेब तुम्ही वचन दिलंय, फडणवीस साहेब वचन दिलंय, तुम्ही वचन पाळा। शिंदे साहेब काय या सरकारचा करायचं काय? शिंदे समितीने अहवाल काल सादर केलेला आहे, काय मुद्दाम वेळ काढूपणा या ठिकाणी काढला जात आहे। मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आम्हाला वेळोवेळी भुलवत ठेवायचं काम करतंय। आता आमच्या समाजाचा अंत संपलेला आहे, आता आम्ही शांत बसणार नाही। आज तुम्हाला काय करायचं? संघटना कुठला पक्ष? संघटना नाही ना, पक्ष नाही, एकच लक्ष धनगर आरक्षण हेच लक्ष आहे। आदिवासी समाजातून तुम्हाला आरक्षण हवंय? बिलकुल, त्या लोकांना आम्हाला विरोध करायचा अधिकार नाहीये। आम्हाला धनगरांनी विरोध करावा, आदिवासीने आम्हाला विरोध करायची गरज नाही। आपण पुन्हा एकदा जे आहे ते पाहतो, आपण या पायऱ्यांवरून जे आहे ते पुन्हा एकदा जाळ्यांवरती अनेक कार्यकर्त्यांनी उड्या मारलेल्या आहेत। पाहतो आपण जे मंत्रालयाचं दुसरा मजला आहे, दुसऱ्या मजल्यावरती जाळ्या बांधलेल्या आहेत आणि या जाळ्यांवरती जे आहे ते कार्यकर्ते उड्या मारताना पाहायला मिळतात। पाहतो आपण पोलीस अधिकारी सुद्धा त्या जाळ्यांवरून जे आहे ते खाली उतरताना पाहायला मिळतात आणि मंत्रालयामध्ये आंदोलन होताना पाहायला मिळतोय। मागच्या 2 दिवसापूर्वी जे आहे ते या ठिकाणी आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आदिवासी आमदारांनी जे आहे याच मुद्द्याला घेऊन कुठेतरी आंदोलन केलं होतं। याच पायऱ्यांवरून जे आहे ते उड्या मारलेल्या होत्या आणि आता धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि मंत्रालयाच्या जाळ्यांवरती जे आहे ते उड्या मारताना आपल्याला पाहायला मिळतात। महिला पोलीस अधिकारी या जाळ्यांवरती गेलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना जे आहे ते वरती काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र कार्यकर्त्यांनी जे आहे ते त्यावरती आपली भूमिका जी आहे ती ठेवत आंदोलन जे आहे ते मागे घेण्यास नाकारताना पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक कार्यकर्ते, 100हून अधिक कार्यकर्ते जे आहे ते मंत्रालयात पोहोचलेले आहेत। धनगर समाजाचे सगळे हे युवक आहेत आणि आदिवासी समाजामधून धनगर आरक्षण मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून जे आहे ते जाळ्यांवरती उड्या मारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पाहतोय संपूर्णपणे मंत्रालयामध्ये सगळे जे अधिकारी असतील, कर्मचारी जे असतील ते गॅलरीमध्ये आलेले आहेत आणि जो काही सम सुरू आहे त्या संदर्भात बोलताना पाहायला मिळतात। पाहतोय आपण या ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहेत आणि कुठेतरी पोलीस आणि कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने येताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहे आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी जे आहेत त्यांना आवरताना पाहायला मिळतात। मात्र कुठेतरी पाहतोय आपण या ठिकाणी भंडारा फेकत जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती हे सगळं सुरू झालेलं पाहायला मिळतात। माजी आमदार अण्णा शेंडगे यांचे हे पदाधिकारी जे आहे ते असल्याचं समोर येतंय। पाहतो आपण जसे पोलीस अधिकारी यायला लागले तसे कार्यकर्त्यांनी जे आहे ते पुन्हा या ठिकाणी झोपून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। जाळ्यावरचे जे काही उड्या मारल्या होत्या त्यांना बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। काही अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते जाळ्यांवरती आहेत, मात्र आपण पाहतोय की ज्या प्रकारे इकडं जवळपास 100हून अधिक धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहे ते मंत्रालयात घुसलेले होते आणि नियोजितपणे जे आहे त्यांनी आंदोलन केलेलं आहे। मंत्रालयाच्या पाहतोय आपण मंत्रालयाच्या जे आहे ते जाळ्यांवरती आंदोलन केलं आहे आणि महिला पोलीस अधिकारी यांनी ह्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती मोठा जो आहे तो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा गोंधळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर धनगर आरक्षण जे आहे ते आदिवासीमधून मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे। त्यासाठी डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी सुद्धा अभ्यास समिती जी आहे ते गठीत केलेली होती। या समितीने सुद्धा
2 दिवसापूर्वी जे आहे ते राज्य सरकारला अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। खरं तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल येणार होता, मात्र मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली, त्यामुळे तो अहवाल येऊ शकला नाही आणि त्याच अनुषंगाने आज जे आहे ते आंदोलन झालेलं पाहायला मिळतंय। धनगर आरक्षणाचा GR काढा अशा प्रकारची मागणी जी आहे ते हे कार्यकर्ते पदाधिकारी करताना पाहायला मिळतात। एकूण तर पाहिलं आपण तर आक्रमक अशी भूमिका आहे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही शासन निर्णय काढा, GR काढा अशा प्रकारची आहे ती मागणी होताना पाहायला मिळते। कारण आपल्याला पाहायला मिळते विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी हा निर्णय जो आहे तो घेण्यात यावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी जी आहे ती करण्यात येते। खरं तर हे आंदोलन होण्याच्या आधी पोलिसांना याची संपूर्णपणे माहिती लागलेली होती। प्रत्येक फ्लोअरवरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला होता, मात्र पोलिसांना चकवा देत हे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांनी थेट जाळ्यांवरती उतरून जे आहे त्या आंदोलनाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता पोलिसांनी बऱ्याच आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढची कारवाई जी आहे ती सुरू होईल। मात्र कुठेतरी अजूनही भावना आक्रमक आहेत, घोषणाबाजी जी आहे ती मंत्रालयामध्ये होताना पाहायला मिळते। शिंदे समितीने जो अहवाल दिला आहे त्यामध्ये 5 राज्यांचा जो आहे तो अभ्यास केलेला होता आणि 5 राज्यांचा हा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। कुठेतरी धनगर आणि धनकड हा जो काही 2 वेगळा शब्द आहे त्या संदर्भातली जी आहे ती ही अहवालामध्ये नमूद केलेलं होतं। इतर राज्यामध्ये जे आहे ते आदिवासी समाजाच्या आरक्षणातून जे आहे ते धनगर आरक्षण दिल्याची सूत्रांची माहिती असे जे आहेत ते काही पुरावे या अहवालामध्ये आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की आपण हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि आता पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा सुरू झालेला आहे आणि आंदोलन जे आहे ते स्थगित करावा अशा प्रकारचं जे आहे ती पोलिसांची मागणी होताना जे आहे ते पाहायला मिळते। राजू, सध्या तिकडे जे आंदोलक आहेत त्यांचे कोणी प्रमुख नेते उपस्थित आहेत, त्यांच्याशी कोणी संवाद साधताय? कारण जसं आपण बघतोय की कार्यकर्ते आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळते। अगदी अनेक कार्यकर्ते आहे, मात्र कार्यकर्त्यांचं नेतृत्व कुठल्याही मोठ्या चेहऱ्याने केलं पाहायला मिळत नाही। त्यामुळे अनेक ठिकाणावर आलेले पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणे आहे ते। म्हणायचं आहे कुठून तुम्ही आले, काय 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 नेमकी मागणी तुमची मागणी काय आहे? धनगर GR काढण्याचं आश्वासन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। आम्ही पंढरपूरचे उपोषण करतो, परंतु अजून पाळलं गेलेलं नाही, म्हणून आज आम्ही आंदोलन करतो। अशा प्रकारचं आंदोलन करून न्याय मिळेल वाटतंय का? मिळणार, जे मागून मिळत नाही ते हिसकावून घेणार आम्ही। कोणाच्या नेतृत्वात आंदोलन चालू आहे तुमचं? आम्हाला हे सर्व भूमिका आहे, कोणाच्याही नेतृत्वाखाली नाही। आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, तुम्हाला वाटतंय न्याय मिळेल? नक्कीच मिळाला पाहिजे। धनगर 60 वर्षापासून अंमलबजावणीची मागणी 60 वर्षापासून आहे, ती तात्काळ लागू झालं पाहिजे असा आम्हाला फडणवीस शब्द दिला होता। पण आदिवासी समाजातून आरक्षण मिळवण्यासाठी आदिवासी आमदारांनी विरोध केलेला आहे। आम्ही आदिवासीचं मागत नाहोत, आम्ही 36व्या क्रमांकावर धनगरी जात नमूद केलेली आहे, त्याचे आम्ही भागीदार आहोत। आम्ही दिरोला विरोध करत नाहीत, आदिवासीला विरोध करत नाही, आम्ही आमच्या हक्काचं मागतो कायद्याला। आता आपण पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का आम्ही जे आहे ते आदिवासी मधून आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचं आम्ही आरक्षण मागतोय आणि ते आम्ही मिळवणारच अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या आंदोलकांनी जी आहे घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर कुठंतरी आदिवासी आमदारांनी याच मुद्द्यावरती घेऊन आंदोलन केलं होतं, याच जाळ्यांवरती जे आहे ते उड्या मारत आंदोलन केलं होतं आणि आता धनगर समाज सुद्धा त्या प्रकारे जे आहे तो आंदोलन करताना पाहायला मिळतात। मुळात एवढे सगळे आतमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असताना पोलिसांनी नेमकं खबरदारीचा उपाय घेतला नाही का, हा सुद्धा जो आहे तो मुद्दा पुढे येतोय। कारण पाहतोय आपण जवळपास 50 ते 100हून अधिक पदाधिकारी जे आहे ते मंत्रालयामध्ये घुसलेले होते, आंदोलन जे आहे ते करत होते। त्यामुळे हा सुरक्षेचा एक सुद्धा प्रश्न म्हणावा लागेल। आता या सगळ्या आंदोलनाला जे आहे ते राज्य सरकार कसं बघतंय हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। कारण राज्य सरकारच्या कोर्टामध्ये कुठेतरी आता समितीने सुद्धा जो आहे तो चेंडू टाकलेला आहे। कारण जी समिती सुधाकर शिंदे समिती नेमलेली होती, या समितीचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे आणि राज्य सरकारने यावरती जो आहे तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचं अहवालात म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आदिवासी समाज आणि धनगर समाजाच्या
जी वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेते, काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कदाचित जर उद्या मंत्र्यांची बैठक झाली तर त्यामध्ये हा अहवाल येईल आणि त्यानंतर नेमकं धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो समोर येण्याची दाट शक्यता आहे। आता पाहतो आपण पोलिसांनी जे आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।